नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात पोपटराव भसे यांची कादंबरी प्रतीक्षा. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल मी पोपटराव भसे सरांचे आणि शांती पब्लिकेशन्सचे रघुनाथ उकरंडे यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवायला सुरुवात करतो. पोपटराव भसे लिखित प्रतीक्षा भाग पहिला. पुण्यापासून पश्चिमेला 30 किलोमीटरवर पवना नदीच्या दक्षिण तीरावर जांभूळगाव नावाचं टुमदार खेड आहे. 3-3.5 हजार लोकसंख्या जांभूळगावची असेल. या खेड्यात राहणाऱ्या गाववाल्यांची मनं कसलीही असली तरी गाव आणि त्याभोवतीचा परिसर मात्र अतिशय सुंदर आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे स्फटिकासारख्या पाण्याची वाहत असणारी पवनामाई, दक्षिणेकडून पश्चिमेकडे घनदाट झाडाझुडपांनी आच्छादलेली अर्धचंद्राकृती लहान मोठ्या डोंगरांची रांग, त्यांच्या तळापासून गावापर्यंत पांढरीचा ओढा आणि उंबर ओढा डोंगर, ओढ्याकाठची दोडकीपासून काळीसाळपर्यंत अनेक प्रकारचे तांदूळ पिकवणारी नयन मनोहर भातकी आणि पूर्वेला 4-5 किलोमीटरपर्यंतची नदीकाठची सोनं पिकवणारी काळी कुळकुळीत जमीन. निसर्गाचं वेड असणाऱ्या माणसाला हेवा वाटावा असंच एकूण जांभूळगावचं डोळस दिपवणारं सौंदर्य आहे. गावाच्या परिसरात विशेष करून ओढ्याकाठी जांभळाची अगणित झाडं आहे म्हणून कदाचित गावाला जांभूळगाव असं नाव पडलेलं असावं. नदीवर पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी दगडी घाट बांधला आहे. या घाटाला लागून असलेल्या जांभूळबानात प्राचीन शिल्पकलेनं मढवलेलं कोरीव दगडातलं महादेवाचं मंदिर आहे आणि गावामध्ये वेशीजवळ भोवताली लिंब चिंचेची 10-12 झाडं असलेलं मारुतीचं टुमदार मंदिर आहे. मारुती मंदिरासमोर 2 एकरांचं सपाट मैदान आहे. त्याच्या डाव्या बाजूला नाटकं, तमाशा, सभांसाठी स्टेज वजा ओटा आहे. त्या मैदानाला लागून गावची वेस आहे. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी आणि भल्या पहाटे वेशीवर वाजवल्या जाणाऱ्या चौघड्यांचा मधुर ध्वनी ऐकला की कसं प्रसन्न वाटतं. अशा या जांभूळगावची वेशीपासून मावळतीकडे गेलेल्या 2 रस्त्यांमुळे एकूण 3 भागात विभागणी झालेली आहे. नदीच्या बाजूचा रस्ता थेट संभाजीराव देशमुखांच्या भव्य वाड्यापर्यंत जातो, तर वरचा रस्ता थोडा वक्राकार वळण घेत रामोश यांच्या वस्तीला जाऊन भिडतो. हाच रस्ता जांभूळगावची बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. या दोनही रस्त्यांना जोडणारी एक गल्ली आहे. घाट आणि खालच्या रस्त्यादरम्यानचा एक भाग, दोन्ही रस्त्यांच्या मधला एक भाग आणि बाजारपेठेच्या वरचा 3रा भाग. खाली सुतार, कुंभार, तेली, न्हावी असे बलुतेदार आणि देशमुखांचा वाडा आहे. मधल्या भागात कुणबी मराठ्यांची घरं आणि जांभूळकर, थोरवे, पवार, शिंदे यांचे वाड्या माडे आहेत. तर वरच्या 3ऱ्या भागात हरिजन, मातंग, रामोशी यांची वस्ती आहे. बाजारपेठेला लागून जी घरं आहेत त्यात प्रमुख वाण्यांची घरं आहेत, मंगलोरी कावलांची. आता राहिली या गावची माणसं. अनेक रंगाढंगांची इथली माणसं आहेत. गरीब, प्रेमळ, सदाचारी, क्रूर, विश्वासघातकी, अत्याचारी, व्यभिचारी असे कितीतरी प्रकार सांगता येतील. सरळ मार्गी नाकासमोर जाणारं जीवन ते कसलं? नुसतं आळणी. दुःखाशिवाय सुखाला किंमत नसते आणि दुःखाशिवाय सुखाचा अर्थही समजत नाही. हा अळणीपणा घालवण्यासाठी थोडाफार संघर्ष हा हवाच असतो. म्हणून संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाशिवाय स्पर्धा नसते आणि स्पर्धेशिवाय प्रगती नसते. संभाजीराव देशमुख ही जांभूळ गावातलीच नव्हे तर भोवतालच्या पंचक्रोशीतील सगळ्यात बडी आसामी. थोड्याशा गढीसारखा असलेला त्यांचा चौसोपी चिरेबंदी वाडाच त्यांच्या बडेपणाची साक्ष देतो. 300 एकर पिकाखालच्या शेतीचे संभाजीराव एकटे मालक आहेत.
धन दौलत ऐश्वर्य प्रतिष्ठा इत्यादी वडिलोपार्जित सगळ्या गोष्टी संभाजीरावांकडे आल्या आहेत. त्यांना त्यांच्या पूर्वजांनी सारं काही दिलं आहे, पण नीतिमत्ता आणि धवल चरित्र तेवढं दिलेलं नाही. संभाजीराव जन्माला आले आणि देशमुखांच्या वाड्याचा नीतिमत्तेचा वारसा संपला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. एक घमेंडखोर, गर्विष्ठ, मदांध, क्रूर आणि व्यसनी एवढाच संभाजीराव देशमुख सगळ्यांना परिचित आहे. हे सगळ्या पडद्याआडच्या गोष्टी. बाह्यातकारी दिसणारा संभाजीराव फार वेगळा आहे. सज्जन, सालस, प्रेमळ, दयाळू, दानधर्म करणारा, दीनदुबळ्यांना मदत करणारा. बहुरूप्यासारखी त्याची अनेक रूपं आहेत. स्वतःची प्रतिष्ठा त्यांना प्राणापेक्षाही प्रिय आहे. आजपर्यंत त्यांनी अनेकांचे धिंडवडे काढले असतील. डझनावारी बायांची, तरुणींची कधी पैशाचा आमिष दाखवून तर कधी बळजबरीनं आबरू लुटली असेल. विरोध करणाऱ्या आणि पाण्यात पाहणाऱ्या दुश्मनांचा हर प्रयत्नानं काटा काढला असेल. कट, कारस्थानं, लालूच, फितुरी असे अगणित नको ते प्रकार हाताळले असतील, पण ते सगळे काळ्या पडद्याच्या आड. कायद्याला आडवं येऊ द्यायचं नाही आणि प्रतिष्ठेला तडा जाऊ द्यायचा नाही असं बेगडी स्वरूपाचं त्यांचं वागणं आहे. लोकांनी आपल्या शब्दाला किंमत द्यावी, आपला मानमरातब राखावा, आपली प्रतिष्ठा जपावी, यासाठी संभाजीरावांनी गावात अनेक चांगली कामं सुद्धा केली आहेत. गटारं, शाळा, समाज मंदिर, तालीम यासाठी भरघोस मदत केली आहे आणि सरकार दरबारातूनही अनेक मदती गावाला मिळवून दिलेल्या आहेत. तरीसुद्धा म्हातारीनं कितीही वेळ कोंबडं झाकून ठेवलं तरी पहाट झाल्याशिवाय राहत नाही. काळ्या पडद्याआडचा संभाजीराव देशमुख गावकऱ्यांना हळूहळू उमजायला लागला. जबरदस्त दहशत असल्यामुळे त्याच्या विरोधात स्पष्टपणे कोणी बोलू शकत नव्हतं. फक्त आपापसात कुजबुजत होते. सगळे लाचार आहेत. कुठल्या तरी कारणानं संभाजीरावांचे मिंधे आहेत. म्हणून तर संभाजीराव देशमुखांचं सगळं अव्याहत बिनदिक्कत चाललं आहे. कुठेही अडचण येत नाही का अडथळा होत नाही. अनेकांना संभाजीरावांची आरेरावी, हुकुमशाही मनातनं सलतीये, पण सत्ता आणि संपत्तीपुढे कुणाचं काही चालत नाही. आपण संभाजीरावांच्या पासंगालाही पुरणार नाही ही वास्तवता प्रत्येकजण जाणून असल्यामुळे मूग गिळून गप्प राहण्याशिवाय कधीतरी शेराला सव्वा शेर भेटेल, कधीतरी कुणीतरी संभाजीरावांसमोर दंड थोपटून निश्चित उभा राहिल्याशिवाय राहणार नाही याची फक्त सगळेजण वाट बघतायत. बंडा जांभळे, केसू जांभळे, दया पवार आणि दामा कुंभार अशी एकाचड एक चांडाळ मंडळी संभाजीरावांनी हाताशी धरली आहेत. ही चांडाळ चौकडी महाबिलंदर आहे. स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्यात तरबेज आहेत सगळे. संभाजीरावांच्या जीवावर चैन मौज मजा करायची, जमेल तेवढा स्वार्थ साधायचा आणि त्या बदल्यात देशमुखांची तळी उचलून त्याच्या नावाचा चांगभलं करत राहायचं. जांभूळगाव अक्षरशः जेरीला आलाय. द्रौपदीसारख्या महासुंदरी पतिव्रता नारीला केवळ सूडबुद्धीनं विवस्त्रावस्थेत बघण्याचा क्षणिक आनंद मिळवू पाहणाऱ्या कौरवांनी वर्षोगणती चालत आलेल्या कुरुवंशाचा कुलक्षय केला. मानवी मनाला रात्रंदिवस जाळणारी अशा प्रकारची प्रतिशोधाची आग सामान्य माणसाला सुद्धा प्रतीक्षा करायला लावते. विस्था विझत नाही, तो सूड, फक्त सूड. जगणं मरणं फक्त या सुडाग्नीच्या दुष्ट वर्तुळाभोवती. सुमारे 13 वर्षांपूर्वीची हकीकत आहे. पावसाळा संपत आला होता. दिवाळी तोंडावर आली होती. भातांची काढणी सुरू झाली होती. भरघोस पीक पदरात पडत होतं. सगळ्या जांभूळ गावात आनंदाचं वातावरण होतं.
याला अपवाद होता फक्त संभाजीराव देशमुखांचा. त्यांना जमिनीची कमतरता नव्हती. पिला रामोशेची 5 एकर भातकी ती काय 10 वर्षांपूर्वी फक्त 1,000 रुपयांना गहाण ठेवलेली होती. पिलाची बायको पोरं उपाशी मारायला लागली. जमीन सोडण्यासाठी देशमुखांचे त्यांनी पाय धरले. 2 वर्ष चाकरी घालायला सुद्धा तो तयार झाला. पण दगडी काळजाच्या संभाजीरावाला पिलाजीची दया नाही आली. जमीन गहाण ठेवण्या अगोदरपासून त्याचा पिलावर राग होता. हातात आलेलं गावातलं एक तरुण सुंदर पाखरू पिलामुळे निसटलं होतं. त्या तरुणीनं संभाजीरावांची जी निर्भस्तना केली होती ती संभाजीराव हयातभर विसरू शकणार नव्हता. तो बदला त्यांनी पिलावर अशा प्रकारे काढला होता. सखा रामोशी, पिला रामोशी, सदा रामोशी, दगडू रामोशी, शिरपा, दसरू आणि सकरू रामोशी अशी एकूण 7 रामोश्यांची जांभूळ गावात घरं होती. सखा रामोशी हा सगळ्या रामोशी मंडळींचा म्होरके आहे. जुन्या 4 इयत्ता शिकलेला आहे. सखा खरोखर सगळ्यांचा सखा आहे. अतिशय सज्जन, नाकासमोर सरळ धोपट मार्गानं जाणारा. जातीनं रामोशी असून सुद्धा चोऱ्या दरोडे मारामाऱ्या न करता कष्टानं कमाई करून जगणारा सधन शेतकरी गडी म्हणून सखाकडे बघितलं जातं. आणि हीच शिकवण त्यांनी मोठ्या प्रयासानं आपल्या जमातीच्या गळी उतरवली आहे. 40 वर्षांच्या हयातीत त्यांनी कोणाला दुखवलं नाही की कोणाचा रोष पत्करला नाही. उलट वेळप्रसंगी तो अनेकांना उपयोगी पडलाय. म्हणूनच आज सुद्धा सखाचा शब्द त्याची जात प्रमाण मानते. गावातले लोकही त्याच्याकडे आदरानं बघत असतील तर नवल नाही. जातीसाठी माती खावी असं म्हणतात. सखाला पिलाजीचे हाल बघवले नाहीत. संभाजीराव देशमुख उलट्या काळजाचा आहे हे माहीत असतानाही सखा देशमुखांच्याकडे पिलाजीसाठी गेला. योगायोग असा की संभाजीराव नेमका त्यावेळी दारू पिलेल्या अवस्थेत होता. सखाच्या विनंतीला त्याने भीक घातली नाही. उलट रामोश्यांच्या 7 पिढ्यांचा त्याने उद्धार केला. अपमानित होऊन सखा रामोशी परतला. सखाला दुखावण्याची देशमुखानं घोडचूक केली होती. सखाने जमिनीचा वाद कोर्टात नेला. पिलाजीची तर घाबरगुंडी उडाली होती. पण सखासमोर त्याला काही बोलता नाही आलं. सखा जिद्दीला पेटला होता. रामोश्यांचं रक्त त्याच्याही नसानसातून खेळत होतंच की. 3-4 वर्ष तारखा चालल्या. सगळा खर्च सखाने केला. चौकशा जाबजबाब उलट तपासण्या पूर्ण झाल्या. जमीन इनामाची असं नाकारल्या कारणानं संभाजीरावानं दिलेला वकील कमी पडला. त्याच्या तोंडचं पाणी पळालं. निकालाची तारीख 4-8 दिवसांवर येऊन ठेपली. ही एकच काळजी संभाजीरावाला सतावत होती. निकाल विरोधात गेला तर आपली प्रतिष्ठा मातीमोल होणार म्हणून त्यांनी अखेरचा प्रयत्न करण्यासाठी वकिलाकडे धाव घेतली. तो वकिलाला म्हणाला, हे बघा वकील साहेब, माझी प्रतिष्ठा राखणं आता सगळं तुमच्या हातात आहे. निकालाला कायदा आड येणार अशी माझी पण तुमच्याप्रमाणे खात्री झाली. पण पैशाची केमाई आलंय आगादे. न्यायाधीशाच्या बांगल्यावर जा, ते मागतील तेवढे पैसे कबूल करा. न्यायाधीश झक मारत निकाल फिरवेल. माझ्यासाठी तुम्ही हे दिव्य करायला पाहिजे. पहिल्यांदा हे 2,000 रुपये त्याला आजच्या आज नेऊन द्या. आणखीन मागितले तर निकालापूर्वी तासभर अगोदर मिळतील म्हणावं. पैशाचं बंडल त्यांनी वकिलापुढे फेकलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता मिशीला पीळ घालत विकट हास्य करत वकिलाच्या ऑफिसमधनं बाहेर पडला. काम फते झालं असं समजून तो जांभूळगावी परतला. प्रवेशद्वारातून आत येऊन बघतो तर जोत्यावर सखा बसला होता. सखानं त्याला लावून मुजरा केला पण त्याच्याकडे ढुंकूनही न बघता संभाजीराव जोते चढून गेला. सखाला फार वाईट वाटलं.
उगाचच आणखीन दुश्मनी वाढायला नको म्हणून तो स्वतःकडे कमीपणा घेऊन वाड्यात आला होता. कोर्टाचा निकाल लागण्या अगोदर देशमुखांच्या आबरूचा पंचनामा होऊ नये म्हणून, काही तडजोड करता आली तर पाहावं म्हणून, पाण्यात राहून माशाबरोबर वैर करण्यात अर्थ नाही म्हणून आला होता तो. पण त्याच्या मनाचा मोठेपणा संभाजीरावाला अर्थात दिसलाच नाही. तो आपल्याला डिवचण्यासाठी मुद्दाम आलाय असा त्यांनी अर्थ लावला. अंगातला नेहरू सदरा खुंटीला अडकवून त्यांनी झोपाळा पुसणाऱ्या गणपाला जवळ बोलवलं. त्याची 2 नंबरची बायको सुशीला बैठकीवर बसून मेथीची भाजी खुडत होती. गणपा जवळ आल्यावर संभाजीराव म्हणाला, गणपा, बाहेर साखर रामोशी बसलाय जो ठेव, त्याला जायला सांग. त्याला म्हणावं मालकांची तुम्हा हरामखोरांना भेटायची इच्छा नाही, आता कोर्टात निकालाच्या दिवशीच भेटा म्हणावं. जी मालक. असं म्हणून गणपा खांद्यावर रुमाल टाकून बाहेर निघाला. तोच सुशीला भाजीचं ताट खाली ठेवून म्हणली, थांब रे गणपा. अहो आज काय करताय? अहो सखा भाऊ अर्धा पाऊण तास झाला आलेत, वाड्यात आलेत ते. कमीत कमी त्यांचं म्हणणं ऐकायला काय हरकत आहे म्हणते मी. बघे, हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. तुमची अक्कल फक्त चुलीपुरती मर्यादित ठेवा. आम्हाला या वाड्यात काय किंमत आहे ते मला माहिती नाही वे. माझा सल्ला तुम्हाला पटणार नाही हे पण माहिती मला. तरी पण मला जे योग्य वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आजपर्यंत किती जणांची दुश्मनी घेतली. बा झाले. कुणा लुंग्या सुंग्याची फिकीर बाळगण्याचं आम्हाला काय कारण नाही. गरज पडली ना तर आपोआप पाय चाटा येतील. तुमच्यापेक्षा हितल्या माणसांना लय जवळून बघितलंय मी. अहो पण सखा भाऊ नाडी उचून. अरे त्याच्यामुळं तर रामायण घडलं सगळं. 4 पैसे खिशात आहे त्याच्या जीवा मारतोय एवढे आहे. देशमुखाला अक्कल काढवायला निघालाय. ए गणपा तुझा की, तू का थांबला? सांगितलेलं काम करून या झाकासपैकी 2 कप चहा बनवून आण. गणपा एकच कप आण, मला नकोय. नाही गणपा 2 कप आण. धाकल्या बाई साहेबांचा राग गोड चहा पिल्याशिवाय जाणार नाही. गणपा बाहेर गेला. सखा रामोशाला आणखीन अपमानित करून पाठवला म्हणून संभाजीरावाला नाही म्हटलं तरी आसुरी आनंद झाला होता. झोपाळ्यावर टेकून तो हवेत सिगरेटची वलय सोडत पायानं झोका घेत राहिला. अधूनमधून भाजी खुडणाऱ्या पत्नीकडे लक्ष जात होतं. त्या साध्वीनं मात्र खाली मान घातली होती. एकच नाही तर अशा अनेक तिला नवऱ्याच्या गोष्टी पसंत नव्हत्या. संभाजीरावाशी लग्न केल्याचा तिला अत्यंत पश्चात्ताप होत होता. पण करणार काय? पदरी पडलं आणि पवित्र झालं. नवऱ्याच्या काळ्या कर्तृत्वावर पडदा टाकण्याव्यतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. गणपा चहा घेऊन आला. त्याच्या हातनं संभाजीरावाने 2 कप घेतले. त्याला बाहेर जायची खूण केली. मग तो सुशीलेजवळ जाऊन बसला. काय घेता येईना चहा? मला नग, 2 कप तुम्हीच घ्या. माझ्यापेक्षा तुम्हाला चहाची जास्त गरज आहे. ओ काय बोलताय? हा चहापेक्षा मला तुमच्या गोड सहवासाची अधिक गरज आहे. तर ऐकत असेल कुणी? कधीपासून माझी गरज वाटायला लागली तुम्हाला? अगोदर हा चहा संपवा, त्याबरोबर तिरकं बोलणं बी संपवा. मागा माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल, पण आमच्या भानगडीत कुणी नाक खुपसलेलं आम्हाला आवडत नाही. काय म्हणाले होते मी? सखूभाऊंची तडजोड करा करू नका असं म्हणाले का मी? या वाड्याला काही इबरत आहे का नाही? 2 शब्द बोलायचे आणि लावायचं वाटायला. अहो शत्रुत्व करताना सुद्धा दिलदारपणा सोडायचा नसतो. चुकलंच मानायचं आमचं. तुमचा हा सल्ला हेतून पुढं लक्षात ठेवीन. मग झालं का? बायकोला खुश करण्यासाठी संभाजीराव कावेबाजपणे म्हणाला. कुत्र्याची शेपटी सरळ झालेली ऐकली आहे का कोणी? पण तेवढ्याशा गोष्टीवरनं सुशीलाची कळी खुलली. पतीकडे तिने लाजून बघितलं आणि मनाशी हसत पुढ्यातला चहाचा कप उचलला. चहा पिऊन झाल्यावर संभाजीराव बायकोकडे आणखीन सरकला. तिच्या गोऱ्या पान गोल चेहऱ्याकडे बघत त्यांनी गळ्यात हात टाकला आणि हाताला एक झटका देऊन तिला जवळ ओढलं. अहो काय भलतंच करताय? वाड्यात काय फक्त आपण दोघंच आहे का? सोडा बरं.
तुमच्या खोलीत जायचं आहे का? असं दिवसा ढावळे येठ लागलंय का? खूळ भरलंय? नाही, झालंय तसं कर. लय सुंदर दिसताय तुम्ही. चला की तुमच्या खोलीत जाऊ. लय प्रेम तू चाललंय. दुसरीकडं कुठं सोय नाही झाली वाटतं आज. तुम्हाला पाहिजे तेव्हा मिळतंय ना. जेव्हा कमी पडेल तेव्हा बोलायचं तुम्ही. उठा. आवाज काय करताय? जे करायचे तेवढंच करणार आहे. अहो संध्याकाळी. आत्ता रक्त तापले त्याचं काय करू? लय आडेवेडे घेऊ नका. चला लवकर, नाही तर सांगा थोरल्या मालकणीकडे जा म्हणून. ही मात्रा बरोबर लागू पडली. तात्काळ सवती मत्सर जागा झाला. झटकन ती उठली आणि म्हणाली, थांबा इथंच, मी दाराला कडी घालून येते. 5-6 दिवस मध्यंतरी गेले. निकाल आपल्या बाजूनच लागणार असं संभाजीरावानं आपल्या चांडाळ चौकडीला सांगितलं होतं. संभाजीराव देशमुख मनात मांडे खात होता. अत्यानंदानं हुरळून गेला होता. तरीसुद्धा त्याची जी व्हायची ती फटफजिती झालीच. त्याच्या वकिलाच्या पैशांच्या आमिषाला न्यायाधीश बळी पडले नाहीत. न्यायदेवतेचा त्याने अपमान केला नाही. पिलाजीच्या मालकीची असलेली जमीन पिलाजीसारखी केली. जमिनीवरच्या बोजाची रक्कम सखाच्या मदतीनं तिथल्या तिथे अदा केली. जमीन हडप करण्याचा, पिलाजीला सखाला अद्दल घडवण्याचा संभाजीरावचा डाव पूर्णपणे फसला. देशमुखांची प्रतिष्ठा मातीमोल झाली. तो डिवसला जाणं साहजिक होतं. केवळ सख्या रामोशीपायी त्याला भर कोर्टात पराभव पत्करावा लागला होता. त्याच्या अंगाची नुसती लाही लाही झाली. सरळ जावं आणि सखाच्या नरडीचा घोट घ्यावा असं त्याला वाटल्याशिवाय राहिलं नाही. रागानं दात ओठ खात आपला पांढरा फटफटीत पडलेला चेहरा झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करत संभाजीरावानं कोर्टाच्या आवारातली आपली जीप स्टार्ट केली. त्याचे चमचे भराभरा जीपमध्ये आपली काळं तोंड घेऊन बसली. जीप जांभूळगावच्या सडकेला लागली तरीही संभाजीनं ब्र उच्चारला नाही. मनात धुमसणाऱ्या सुडाग्नीनं पेट घेतला होता. सखा रामोशाला मातीला मिळवल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही अशी जणू त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. काही झालं तरी सुडाची आग महाभयानक असते. अविचारानं माणूस नेमकी तीच गोष्ट करून बसतो. सुडाची आग माणसाला परिणामांचा विचार करू देत नाही. परिणामाची विदारक भयानता जेव्हा दृष्टीपथ्यात यायला लागते तेव्हा फार उशीर झालेला असतो. प्रतिष्ठा, धन, दौलत, ऐश्वर्य त्यावेळी काहीही करू शकत नाही. नजरेसमोर दिसतो फक्त अटळ पराभवाचा पश्चात्ताप आणि त्या पश्चात्तापाच्या असह्य वेदना. बाहेर काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. काळ्याकुट्ट अंधारानं जणू दाही दिशा व्यापल्या होत्या. रातकिड्यांची किरकिर वाढीला लागली होती. त्या किर्र आवाजामुळे मंद वारासुद्धा भयानक वाटत होता. आकाशात ज्या काही थोड्याफार चांदण्या लुकलुकत होत्या त्या एवढ्या निस्तेज वाटत होत्या की त्यांच्यापेक्षा अधूनमधून चमकणारे काजवेसुद्धा तेजस्वी वाटत होते. गावात कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. मध्येच एखादं कुत्रं करुण स्वरात विव्हळत होतं. कुत्र्यांचं भेसूर किंचाळणं काळजाला भिडत होतं. काय सांगत होता त्यांचा कालवा? कोणत्या अशुभ गोष्टीची नांदी होती ती? संभाजीराव देशमुख बैठकीच्या खोल्यातल्या झोपाळ्यावर विमनस्कपणे बसून हेलकावत होता. 2 बोटांच्या चिमटीत अर्धी अधिक जळालेली सिगारेट होती. खाली पायाजवळ मदिरेचा रिकामा ग्लास पडला होता. टिपॉयवर खाऱ्या काजूंची डिश तशीच भरलेली होती. काजूची एक पाकळीसुद्धा त्यांनी तोंडात टाकली नव्हती. खाण्यावर त्याची इच्छाच नव्हती. झोपाळा करकरत होता. त्याच्या करकरणाऱ्या हुकाकडे एकटक बघत त्याचा शरीररक्षक शंकर्या दारालगतच्या स्टुलावर बसून पहारेकऱ्याची भूमिका बजावत होता. कोर्टाच्या निकालानं देशमुखाची अस्मिता डिवचली गेली होती. गावभर चर्चेचा एकच विषय झाला होता. रामोशांनी त्याला धूळ चारली म्हणून गावकरी मारे मिटक्या मारत एकमेकांना सांगत होते. 2 दिवस संभाजीराव वाड्याच्या बाहेरच पडला नव्हता. रोज एक बातमी कानावर पडत होती.
पराभवाच्या वेदनांचे घणाघाती प्रहार त्याच्या मस्तकावर आदळत होते. सगळी प्रतिष्ठा, ऐश्वर्य पणाला लावून सुद्धा उपयोग झाला नव्हता. सख्याने त्याला 4 मुंड्या चीत केलं होतं. पराभवाची नामुष्की पहिल्यांदाच त्याच्या पदरात पडली होती. ज्याला पराभव माहीत नसतो त्याला क्षुल्लक पराभवसुद्धा पचवणं जड जातं. सामान्य विचारांच्या माणसाला पराभव खिलाडू वृत्तीनं पचवता येत नाही, हीच तर त्याची शोकांतिका आहे. सुडाच्या वादळानं मनात थैमान मांडलं होतं. संघर्षाचा वणवा भडकू बघत होता. अहंकाराच्या शिखरावर पोहोचलेल्या माणसाकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा तरी का करावी? रात्रीचे 10:30 वाजायला आले होते तरी संभाजीरावाची या चक्रीवादळातनं सुटका झाली नाही. मध्यंतरी एकदा गणपा आणि दुसऱ्यांदा त्याची थोरली पत्नी शेवंता त्याला जेवणासाठी बोलवायला आली, पण तो जागचा हलला नाही. मला जेवायचं नाही आहे, तुम्ही जेवून झोपा, त्यांनी त्यांना सांगितलं. आवाज काय करतायसा? आपल्याला जमिनीचा काय तोटा आहे वय? डोक्यात काहीतरी खोळ घेऊन बसायचं उगत झुरत? तुम्हाला नाही समजायचं पराभवाची आग काय असती. आमची प्रतिष्ठा त्या सख्या रामोशामुळं डोळेला मिळाली. कोण समजतो तो स्वतःला? बदला घेतल्याशिवाय संभाजीरावाने लगेच तोंडाला आवर घातला. बाई माणसाजवळ बोलणं चांगलं नाही म्हणून. हे बघा, असं काय करू नका, सांगून ठेवते तुम्हाला. बदला घेतल्यानं कोणाचाच फायदा होणार नाही. जातीने रामोशी येते, कशाला निष्कारण जाळताना खरा पदरी बांधायचा? तुम्ही जा आता, आमचं डोकं आणखीन शिनवू नका. आणि आता सांगून ठेवतोय, पुन्हा असल्या बानगडीत नाक खोपसायचं नाही. आम्हाला आवडत नाही ते. स्वतःचं ही येतो आहे येतो आम्हाला चांगलं समजते. तुमचा सल्ला मागल ना तवाच देत जा, समजलं का? मी कोण आहे हो तुमची? माझा सल्ला कसा रुचल तुम्हाला? ठेवलेल्या बाईला जेवढी किंमत असते तेवढी सुद्धा किंमत नाही माझी. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला सल्ला देणारे काय लायकीचे आहेत ना ते. शेवंता, जावा तुम्ही आता. तुमच्याशी मला वाद नाही घालायचा. बायकांचे सल्ले ऐकण्याची ह्या वाड्याची रीत नाही. नसू द्या, एक ना एक दिवस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. असं म्हणून शेवंता रागारागानं ताड आत निघूनही गेली. संभाजीरावाचं वाढलेलं टेन्शन किंचित कमी झालं. त्याने दुसरी सिगरेट पेटवली. तिचे भराभर 2-3 झुरके घेतल्यानंतर पायाला रेटा दिला. झोपाळा करकरायला लागला. पुन्हा विचारचक्र सुरू झालं. मालकाचा राग कमी झाला हे बघताच शंकर्या जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, मालक, बाहेर मंडळी आलीत. संभाजीरावानं झोपाळा थांबवला. शंकर्याच्या काळ्या कभींना धिप्पाड शरीराकडे रोखून बघितलं. विस्तवासारखे लाल भडक डोळे, झुपकेबाज मिश्या, बोट वाढलेली दाढी, पिळदार दंड, रुंद खांदे, भरदार छाती, सगळं डोळ्यात साठवत विचारलं, कोण कोण आहेत? फकीस्त तुक्या दादा नाहीत, बाकी समधी आहेत. कधी आले? थोरल्या बाईसाहेब आत गेला ना तवा. त्यांना आत पाठवून दे आणि तू स्टूल घेऊन बाहेर बस. धाकट्या बाईसाहेब एखाद्या वेळी येतील, त्या आल्या तर त्यांना म्हणाव, मंडळी गेल्यावर मालक तुमच्या खोलीत येणार आहेत. शंकर्या मान डोलून बाहेर गेला. 2 मिनिटात बंडा जांभळे, दामा कुंभार आणि केसू जांभळे बैठकीवर येऊन बसले. तिघांचेही चेहरे सुतके होते. तसंच महत्त्वाचं काम असल्याशिवाय एवढा उशीर करून मंडळी येणार नाहीत असं संभाजीरावाला वाटत होतं. आणि देशमुखांचं दुःख कुठल्या शब्दांनी हलकं करावं याचा संभ्रम मंडळींना पडला होता. देशमुखांच्या पापपुण्याचे ते वाटेकरी होते म्हणून ते आपलेपणानं त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. पण कुणालाच तोंड उघडण्याचं धाडस झालं नाही. शेवटी स्वतः संभाजीरावानंच भंग केला. बोला बोला मंडळी, फार उशिरानं येणं केलं. हा 2 दिवस भेट नाही झाली म्हणून आलो रोजच्यासारखं. नाही, आम्हाला मात्र तुमचं येणं रोजच्यासारखं नाही वाटत. पिला रामोशी खाचरातलं उभं पीक कापून नेणारे. दामानं बातमी दिली. कुणी सांगितलं तुम्हाला? हा,
संभाजीराव मुद्दाम खो खो हसत संयमानं म्हणाला, नाही, अनेकांना सांगितलं त्याने. बर, आणखीन काय विशेष? तुम्ही लय मनाला लावून घेतलेलं दिसते हो. 2 दिवस झाले, एकदा पण वाड्याच्या बाहेर नाही पडला. केसू जांभळे जवळकीच्या नात्यानं म्हणाला, नाही, 2 दिवस खरंच बरं वाटत नव्हतं आम्हाला. अरे 5 एकराची बाब ती काय, असले 56 जिमिनी एका दिवसात खरेदी करू आम्ही. पण पिलाऐवजी सखा या गोष्टीला जबाबदार आहे बरं का. त्यांनी याच्यात भाग घेतला नसताना आता कोर्ट कचेऱ्या करायची पिलाची हिंमतच झाली नसती. दामा कुंभारानं मत व्यक्त केलं. तोच बंडा म्हणाला, चांगला इंगा धावला पाहिजे त्याला. हा, मला पण तेच म्हणायचे. नाही, इतके घाई करून चालणार नाही. लक्षात घ्या, कायद्याचं उल्लंघन करणं आम्हाला नाही आवडत. लघुलग तसं करणं अविचार होईन. लोक आपलाच संशय घेतील. सख्या कुठं जाणार आहे? वर्षाचे 360 दिवस असतात. येळ येतात सख्याला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही काय राहणार नाही. रात्रीच्या 12-12:30 वाजेपर्यंत अशा प्रकारे त्यांची चर्चा रंगली. देशमुख तसा विचारी होता. धूर्तपणा, कावेबाजपणा त्याच्या रोमात भिनलेला होता. शेवटी ते त्रिकूट आपापल्या घरी जायला उठलं तेव्हा संभाजीराव म्हणाला, हे बघा मंडळी, उद्यापासनं तुमच्याकडं फक्त तूर्त एकच कामगिरी आहे. तुका दादाला पण सांगा. गावातले कदाचित तुम्हाला कोर्टाच्या निर्णयाबद्दल विचारतील. तेव्हा तुम्ही एवढंच सांगायचं का सखा भाऊनी कारण नसताना वाद वाढवला. कोर्टात जायची देशमुखांची इच्छा नव्हती. देशमुख फक्त दिलेले 1000 रुपये मागत होते. देशमुखाची भाकरी काय पिलाच्या जमिनीवर आली नाही. पिलाने थोडे करून पैसे दिले असते तरी देशमुखांनी घेतले असते. पिलासारख्या गरिबाची जमीन हडप करण्याची देशमुखांची अजिबात इच्छा नाही. कोर्टाच्या निर्णयाचा मान ठेवण्यासाठी देशमुखांनी भर पिकावचा ताबा सोडलाय असं सांगा आणि मग बघू सख्याला कसा कोंडीत पकडायचा ते. या आता. सगळ्यांनी लाचारपणे संभाजीरावला वाकून हात जोडून रामराम म्हटलं आणि ते लगेच बैठकीतनं बाहेर पडले. ते गेल्यानंतर शंकराला जायची परवानगी मिळाली. हातातली सिगरेट विझवून संभाजीराव पण झोपाळ्यावरनं सुशीलाच्या खोलीत जाण्यासाठी उठला. दारूच्या नशेपेक्षा स्त्री सुखाची नशा निद्रादेवीला लवकर प्रसन्न करते. गेले 2 दिवस संभाजीरावाला व्यवस्थित झोप आली नव्हती म्हणून तो आपल्या आवडत्या पत्नीच्या खोलीकडे वळाला. सुशीला जागी असेल याची त्याला अर्थातच खात्री होती. सुशीलाच्या खोलीचा दरवाजा लोटलेला होता. खोलीत बत्ती तेवत होती. दार करकरताच ती मंचकावर उठून बसली. झोपेसाठी डोळे तारवटले होते. ती डोळे चोळत असताना बघून तो म्हणाला, अरे मग झोपायचं नाही वय. आता तुम्ही येणार असा निरोप समजला म्हणून नाही झोपले. जेवला नाही तुम्ही, थोडा फलाहार करताय का? आता कशावरच वासना नाही. एस्टोलावरचं दूध घेतो फक्त. केशर घातलंय का? हां, 2 अंडी उकडून आणली तेवढी तरी खा. बरं बाईसाहेब, खातो आणि मग दूध घेतो. खाणं पिणं संपल्यानंतर त्यांनी कपडे काढले, तिला मिठीत घेतली, मंचकावर अंग टाकलं. इतका वेळपर्यंत काय एवढं खलबत चाललं होतं? काय नाही, बसलो गप्पा मारत. 2 दिवस आम्ही वाड्याच्या बाहेर पडलो नाही म्हणून मंडळी आलती. पीक काढून नेण्यासाठी त्यांच्याकडे पिलाला निरोप पाठवला. भाताच्या 5-25 पोत्यासाठी तरी कशाला निमताळू व्हायचं. हां, हे बरीच चांगलं केलं. केवळ तुमच्यासाठी निर्णय घेतलाय आम्ही. बया, माझ्या बोलण्याची याद राहिली म्हणायची. काही झालं तरी या वाड्यातल्या तुम्ही लक्ष्मी. भावनेच्या भरात कधी आमच्याकडनं अपशब्द उच्चारले जातात. तुम्हाला दुःख व्हावं असं ध्यानी म्हणी नसताना बी. तुमच्या आता तिरसटासारख्या बोलण्याची झाली आम्हाला सवय. या वाड्याची इब्रत आणि आपल्या खानदानाची प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून नाईलाजानं. आम्ही काय तुमचे दुश्मन आहे का? गप्पा लय झाले आता. रातभर तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आम्ही आलेलो नाही. उद्या मळ्यात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार. दिवसभर बोलत राहिला ना तरी अटकाव करणार नाही. त्यानंतर अवघा 1च आठवडा उलटला. त्या दिवशी संभाजीराव देशमुख कसल्याशा कामाकरता सकाळच्या एसटीनं पुण्याला गेला होता.
एरवी कुठेही जीपनं प्रवास करणारा देशमुख एसटीनं गेला म्हणून अनेकांना नवल वाटलं होतं. दुपारी 4 वाजताची गाडी पकडायची म्हणून त्यांनी आपली 4-5 कामं भराभर उरकली. थोडी खरेदी करायची होती ती केली आणि लगेच तो रिक्षानं शिवाजीनगर स्टँडवर आला. एस टी प्लॅटफॉर्मवर लागली होती. प्रवाशांची विशेष गर्दी नव्हती. येईल तो प्रवासी सावकाश गाडीत चढत होता. संभाजीरावानं सिगरेट शिलगावली आणि मग तो शांतपणे पुढच्या सीटवर जाऊन बसला. त्यानंतर 2 मिनिटांनी कंडक्टर आला. अगोदर त्यांनी बुकिंग केलं. सगळ्यांची तिकीटं फाडून झाल्यानंतर त्यांनी डबल बेल दिली. क्षणार्धात गाडीची घरघर सुरू झाली. गाडी 3-4 किलोमीटर गेली नसेल तोच देशमुखांच्या कानाशी तोंड नेऊन तुका हळू स्वरात म्हणाला, समोर बघितलं का? कुठं रे? उजवीकडच्या 2 लाईनी सोडून 3ऱ्या सीटवर गुलाबी लुगडं. असं म्हणून तुका मिश्किलपणे हसला. पाहणाऱ्याला त्याचं हसणं फार दाहक वाटलं असतं. संभाजीरावाची नजर लगेच समोरच्या गुलाबी युवतीवर खेळली. तारुण्यानं मुसमुसणारी ही गुलाबी कळी कोण असावी हे त्याने आठवण्याचा प्रयत्न केला. हिला आपण कुठेतरी पाहिलंय, या पलीकडे त्याच्या काही लक्षात येईना म्हणून त्याने तुकाला विचारलं, कोण आहे रे पाखरू? अहो आपल्या गावातलं पाखरू आहे, ओळखलं नाही वे? नाही बघितलंय पण कोणाची कोण हे आठवत नाही. मला वाटतं ज्याला सखा रामोश याची अंजना माहिती नाही असा आपल्या गावात तुम्ही एकटेचे. संभाजीरावाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी तिच्याकडे बघितलं. तिने मान खाली घातली होती. तिचा गौरवर्णी सुंदर मुखडा डोक्यावरच्या पदराखाली झाकला गेला होता. लावण्याची अप्रतिम खाणच जणू. पूर्णाकाराला आलेलं यौवन डोळे भरून बघताना संभाजीराव स्वतःला काही काळ विसारला. विचारांचं मोहळ उठलं. विषारी मधमाशांचं तांडव सुरू झालं. पाप पुण्याच्या पलीकडे विचारांनी मजल मारली. थोड्या वेळानं तो निर्विकार हसत म्हणाला, आ पाखरू छाने. आता नुसतं छान म्हणू नका. एका दगडात 2 पक्षी मारता येतील. तुका पवारनं विषपेरणी केली. तुझा सल्ला विचार करण्यासारखा आहे. आमच्या लक्षात राहील ही गोष्ट. बघू 2-3 महिन्यांनी. लगी काय हालचाल करायची नाही असं ठरलंय ना. पण ही अंजना आपल्याला लय आवडली. अहो फायनल पास झाली आणि स्वतःच्या रूपाबद्दल लय गर्व आहे तिला. पुण्याला मावशीकडे गेले असली पाहिजे नाही ते नाही सांगता येणार, पण 8-15 दिवस नव्हती आपल्या गावात. ते तुला काय माहिती? अहो रामोशाच्या बांधा शेजारी माझा बांधे. मग तू नक्की खडा टाकून बघितला असणार की. अहो ती पक्की रामोशाच्या अवलादीची आहे. साधी नजर उचलून सुद्धा बघत नाही. खडा टाकणं लय लांब राहिलं. हा विषय आता इथंच थांबू. निष्कारण तिला संशय यायला नको. सावज साधं झालं तर शिकार करणं मुश्किल होईल. म्हणजे शिकार करणार तर 2-3 महिन्यांनंतर, रामोशांना विसर पडल्यानंतर. तू मात्र याची वाच्यता कुठं बी करायची नाही आपल्या मंडळींजवळ सुद्धा. अहो ते तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? या कानाचं त्या कानाला कळणार नाही. खात्री बाळगा. तुझ्यावर विश्वास आहे रे आमचा. रामोशांनी भातकापणी सुरू केली का? नाही, करतीन 4-6 दिवसात सुरुवात. यानंतर संभाजीरावानं बोलणं बंद केलं. तो अंजनाला आधाशासारखा एकटक न्याहाळत राहिला. तिच्या नजरेला त्याची नजर 2दा भिडली सुद्धा. त्याच्या हृदयाचे ठोके आपोआप वाढले. तिची हरणीसारखी काळीभोर चंचल नजर, नितळ गोबरे लालचुटूक गाल, आरक्त ओठ, धारदार नाक, पदराखालून कपाळावर आलेली केसाची एक बट आणि त्याला साजेसा हनुवटीकडे निमुळता होत गेलेला सुंदर गौरवर्णी चेहरा गाव येईपर्यंत त्याच्यासमोर नुसता नाचत होता. रामोशांच्या जमातीत हे अमोल तेजस्वी रत्न कसं काय जन्माला आलं याचं त्याला अनेकदा नवल वाटलं. आत्तापर्यंत त्यांनी सौंदर्याची अनेक कमलदलं पायदळी तुडवली होती. त्यांच्यातला सुगंध लुटून त्यांना दूर भिरकावूनही दिलं होतं. ही सौंदर्य खाण दूर भिरकावण्यासारखी नाही.
अंजना धर्तीवर चकाकणारी बिजली आहे. सख्याची जिरवायला अंजनाशिवाय दुसरा उत्तम उपाय नाही. इतरांसारखी निश्चित नाही ती, पण आता आपल्याला चैनही पडणार नाही. पण त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला, देशमुख, तू आजपर्यंत कुठल्या परिणामाचा विचार केलाय का? साख्याचा पातला घ्यायचा आहे ना, मग परिणामाची कशाला फिकीर करतो? एकदा लग्न झालं का अंजनाचा केस बी दृष्टीला पडणार नाही, आणि तिच्या प्राप्तीसाठी काय आयुष्यभर जोरत राहणार का? मग परिणामाची फिकीर करतो त्यो पुरुष कसला? अरे देशमुखाच्या खानदानाला शोभती का गोष्ट? आजपर्यंत मी नऱ्याला पाणी पाजलं ना, मग अंजनाच्या बाबतीत कशाला काळजी करतोय? त्याच्या अंतर्मनानं त्याला सल्ला दिला. त्याचे डोळे आनंदानं चमकले. जांभूळगावचा स्टँड आला. सर्व उतार उतरल्यानंतर सगळ्यांच्या मागून देशमुख उतरला. सामान न्यायला शंकरे आला होता. खाली उतरल्यावर त्यांनी जाणाऱ्या अंजनाकडे विस्फारित नेत्रांनी बघितलं. पाठमोरी दिसली ती. एखाद्या नागिणीसारखा तिचा सडसडीत देह दिसला. त्याने निश्चय केला, तिच्यासाठी कुठलंही दिव्य करावं लागलं तरी बेहत्तर. त्याच्यातला क्रूर सैतान जागा झाला होता. परस्त्रीच्या देहाची वासना माणसाला सैतान बनवते. हवेत तरंग तरंग देशमुख वाड्याकडे चालायला लागला.